फर्स्ट आपण बेसिक नथ बघणार आहोत. बेसिक नथसाठी आपल्याला कोणकोणते टूल्स आणि कोणकोणतं मटेरियल यूज होतो ते बघूयात. पट्टीचा वापर मेजरमेंटसाठी केला जातो. यावर आपण बेस वायर ठेवतो आणि त्याचं मेजरमेंट घेतो. त्यानंतर फ्लॅट नोज प्लायर, याचा वापर वायरला प्रेस करण्यासाठी होतो. याने आपण वायर प्रेस करतो. राऊंड नोज प्लेअर, याने आपण वायरला राऊंड शेप देतो. तसेच जम्पिंग बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. कटरचा वापर वायर कट करण्यासाठी केला जातो. हे आहे टूल्स. आता आपण मटेरियल बघूयात, कोणकोणतं मटेरियल यूज होतो. ही आहे आपली बेसिक नथ. यासाठी लागणारे आपण टूल्स तर बघितले. आता मटेरियल बघूयात. फर्स्ट आहे बेस वायर. ही बेस वायर 18 गेजची वायर आहे. प्रत्येक नथीसाठी 18 गेजचीच वायर यूज केली जाते. त्यानंतर हे जे कुंदन, क्रिस्टल आणि मोती ह्यावर बेस वायरवर जे फिक्स केलेत ते फिक्स करण्यासाठी ही एक वायर लागते. ती आहे 0.3ची वायर. ही 0.3ची गेज वायर आहे. हिला 13 गेज वायरसुद्धा म्हणतात. याने आपण बेस वायरवर जे काही डिझाईन क्रिएट केले ती ह्याने फिक्स करतो. या वायरने फिक्स करतो. त्यानंतर हा फर्स्ट आहे पानशेप कुंदन. हा रेड आणि ग्रीन कलरमध्ये आहे. आता या कुंदन भोवती आपण जे गोल्डन मणी यूज केले ते आहेत 3 mm गोल्डन मणी. त्यानंतर खाली मध्ये जो आहे तो क्रिस्टल आहे, तो रेड कलरचा 6 mm क्रिस्टल आहे. त्याच्या भोवतीही आपण सेम गोल्डन मणी 3 mm साईजचे गोल्डन मणी यूज केले. त्यानंतर खाली क्रिस्टल आहे, तो आहे ग्रीन कलरचा क्रिस्टल, तो 4 mm साईजचा आहे. त्याच्या भोवतीही आपण गोल्डन मणी जे यूज केले ते सेम 3 mm साईजचेच आहेत. त्यानंतर शेवटला आपण 2 लॉरियल यूज केलेत. ते आपण 3 mm गोल्डन मणी आणि 1 mm गोल्डन मणी घेऊन फर्स्ट आपण तो लॉरियल बनवला आहे आणि मग ह्याला अटॅच केला आहे. आता ह्या नथमध्ये आपण एक छोटासा चेंजेस करणार आहोत. ते आहे ह्या रेड क्रिस्टलच्या जागी आपण पिकॉक कुंदन ठेवणार आहोत. आपण हा चेंजेस करणार आहोत. इथे रेड क्रिस्टलच्या जागी आपण पिकॉक कुंदन ठेवून बाकी डिझाईन सेम ठेवणार आहोत. काहीतरी न्यू आणि चेंजेस म्हणून तुम्हाला मी ही डिझाईन दाखवणार आहे. ओके, तर आपण नथीसाठी आता स्टार्ट करूयात. आपण टूल्स आणि मटेरियल बघितला. मटेरियल एकदा आपण तर आता हे कुंदन आणि क्रिस्टल आणि हे मोती बघूयात. ही आहे बेस वायर. ही 18 गेजची वायर आहे. ही अशी जाड असते. ही आहे 18 गेजची बेस वायर. नथीसाठी हीच 18 गेजचीच वायर यूज केली जाते. आणि हिला वर प्रत्येक कुंदन क्रिस्टल फिक्स करण्यासाठी असते पातळ अशी 0.3 mmची गेज वायर. ही गेज वायर आहे. हिला 13 गेज वायरसुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण 3 mmचे गोल्डन मनी यूज केलेले कुंदन भोवती क्रिस्टल भोवती ते हे आहेत. त्यानंतर आपण जे खाली 2 लॉरियल बघितले त्या लॉरियलच्या वरती जे छोटे मणी होते ना ते हे 1 mmचे गोल्डन मणी आहेत. त्यानंतर हा पानशेप कुंदन ग्रीन आणि रेड कलरचा. त्यानंतर आहे पिकॉक कुंदन जो आपण रेड क्रिस्टलच्या जागी यूज करून बघणार आहोत. एक वेगळी क्रिएटिव्हिटी. त्यानंतर खाली आपण मात्र ग्रीन कुंदन यूज करणार आहोत. पानशेप आणि पिकॉक कुंदनच्या नंतर आपण ह्याला यूज करणार आहोत. आणि जे लॉरियल कसे बनवायचे हेही मी तुम्हाला दाखवणार. हे असे लॉरियल्स असतात, पण आपण व्हाईटच्या ऐवजी आपण गोल्डन लॉरियल बनवणार आहोत. जे आपण शेवटला 2 लॉरियल यूज केले ते हे असे होते. ओके, आपण आता मटेरियल बघितला, टूल्स बघितले. आता आपण नथ स्टार्ट करूयात कशी बनवायची ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण बेसिक नथ बनवण्यासाठी स्टार्ट करतो आहे. फर्स्ट पट्टी घेतली आहे, त्यावर आपण बेस वायर ठेवली आहे. बेस वायरची मेजरमेंट घेताना आपल्याला फक्त 5 इंच एवढीच घ्यायचं आहे. तुम्हाला जर मोठी नथ बनवायची असेल तर तुम्ही 6 इंचसुद्धा घेऊ शकता. आता आपण 5 इंच घेतो आहे.
आणि तिला इथे कट करतोय. कटरने मी कट केली. आता फर्स्ट आपल्याला नथसाठी वरती लूप बनवायचा असतो. तो लूप कसा बनवायचा मी ते पहिले दाखवते. हा लूप आपल्याला एक राऊंड पूर्ण आणि एक राऊंड हाफमध्ये बनवायचा असतो. तो कसा ते दाखवते. हा आहे राऊंड नोज प्लेअर. याने आपण तारेच्या अगदी वर पकडायचा. हा बोट आहे. या बोटावर ही तार ठेवून राऊंड नोज प्लेअरने त्यालाच राऊंड करून घ्यायचा. आपला एक कसा असतो तसा करून घ्यायचं आहे. मराठीतला एक. हा बघा, हा आहे आपला मराठीतला एक. आता ह्या एकला आता आपल्याला फ्लॅट नोज प्लेअर लागेल. ह्या एक जो आपण बनवला आहे ना, ह्याला अजून थोडासा अर्धा राऊंड द्यायचे आपल्याला. तो बघूयात. हा असं पकडायचा आणि फक्त गोल फिरवायचा आणि ह्या बोटाने ह्या तारेला दाब द्यायचा. हे बघा, मी ह्या फ्लॅट नोज प्लेअरने ह्याच्या टोकाला पकडलं आणि ह्या बोटाने ह्याला असं प्रेस केला. ओके, हा झाला अर्धा आपला एक. पूर्ण एकचा आकार आहे हा, जो आपला मराठीतला एक असतो ना तसा. तुम्ही हा लूप बनवून घ्या पहिले. हा लूप आपण एवढाच ठेवूयात. लूप बनवल्यानंतर आपण नेक्स्ट ह्याच्यावर कुंदन कसे अटॅच करायचे ते बघूयात. ही आहे आपली 0.3 गेज वायर, जिला 13 गेज वायर म्हणतात. ही अशी पातळ असते. आता ह्या 13 गेजच्या वायरला आपण ह्या बेस वायरच्या जो होल आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहोत. छोटासा बाजूला तार घेऊन ह्यातनं काढली आणि इथे ह्या दोन बोटांनी पकडली. अंगठा आणि बाजूच्या बोटाने अशी पकडून ह्या तारेला ह्या गोलच्या भोवती असे 2 राऊंड करून घ्यायचे. 2 ते 3 राऊंड करून घेतले. टाईटली फक्त तारेला खेचायचे. हे बघा, असे ह्या होलामधून फर्स्ट तार टाकली आणि मग ह्या गोलासोबत 2-3 राऊंड मारून घेतले तारेने. आता ह्यात आपल्याला कुंदन टाकायचे. हा आहे आपला पानशिप कुंदन. आपल्याला तो कुंदनचे होल आहेत ना, हे इथे होल दिलेत कुंदन भोवती. तर आपल्याला कुंदनच्या ह्या होलातून कुंदन त्याच्या खालच्या होलात काढायचे. म्हणजे मधला हा गॅप आहे, मी ह्या होलातून टाकते तर मध्ये 2 होल सोडून त्याच्या 2 होल सोडून तिसऱ्या होलमध्ये टाकते. म्हणजे तो असा क्रॉस बसेल. ह्यातून पहिल्या होलातून टाकला आणि आता 2 होल सोडून त्याच्या तिसऱ्या होलात टाकले. 2 होल सोडले, तिसऱ्या होलातून काढलं. मध्ये 2 होल, फर्स्ट होल घेतला, मध्ये 2 होल सोडले आणि त्याच्या तिसऱ्या होलातून होलातून कुंदनच्या तार बाहेर काढली आणि ती आपण सरकवत इथपर्यंत आणणार आहोत. ह्या गोल शेपच्या इथपर्यंत. इथे आपण ह्याला फिक्स करणार आहोत. आता ह्याला फिक्स करण्यासाठी आपण ही जी तार आहे आपली 13 गेजची तार, त्या कुंदनच्या ज्या होलातून आपण वायर टाकली ज्या होलातून आपण जाड वायर टाकली, आपली बेस वायर टाकली ना,
त्याच होलातून आपल्याला ही 13 गेजची पातळ वायर टाकायची आहे. त्याच होलातून, ज्या होलातून आपण तार टाकली त्याच होलात. आणि ती ज्या होलातून खाली टाकलेली, ज्या होलातून आपण जाड तार टाकली, आपली बेस तार, त्याच होलातून आपण आपली पातळ तार टाकली आहे 13 गेजची. आणि ज्या होलातून आपण बाहेर काढली मधले 2 होल सोडून, तिसऱ्या होलातून आपण जी तार बाहेर काढली आहे त्याच होलातून आपण आपली 13 गेजची तार ही बाहेर काढली आहे. निघाली. आता ह्या जाड तारेच्या भोवती ह्या पातळ तारेला गुंडाळून घ्यायचं टाईटली, म्हणजे आपला हा कुंदन इथे फिक्स होतो. आपला हा कुंदन इथे फिक्स झाला. आता आपण ह्याच्यामध्ये आपली जे गोल्डन 3 mm साईजचे गोल्डन मनी आहेत ते ह्याच्यात टाकून घेणार आहोत. हे आपले 3 mm साईजचे गोल्डन मनी आहेत. हे आपले 3 mm साईजचे गोल्डन मनी आहेत. ते आपण आपल्या ह्या पातळ वायरमध्ये टाकून घेणार आहोत. ही जी आपण पातळ वायर घेतली आहे ना त्यात टाकणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला चेक करायचं आहे की ह्याला हे मणी कुठपर्यंत लागतात. ह्या पानशेप कुंदनच्या भोवती आपल्याला हे मणी लावून घ्यायचे. आता अजून मणी लागतील ते टाकूयात.
ह्या पानाच्या भोवती आपल्याला हे लावून बघायचं आहे. हे बघा परफेक्ट बसत आहेत आपले. ओके, मग आता काय करायचं, हे सगळे मणी असे पकडायचे, थोडे वर खेचून घ्यायचे आणि आपली ही जी, माझी वायर खूप मोठी झाली आहे, मी कट करते तिला. ही जी आपली वायर आहे ती ह्या मण्यांच्या ह्या मण्याच्या पहिल्या मणीतून उलट्या साईडने आपण असे उभे करून मणी घातले तारेत. आता ह्या तारेला वाकवून ह्या मण्यांच्या लाईनीतल्या खालच्या फर्स्ट मण्यातून तार घालत सगळ्या मण्यांमध्ये टाकून घ्यायचे उलट्या साईडने. ह्या साईडने आपण मणी टाकले, तारेला राऊंड करून हिथून उलट्या साईडने तार घेऊन ह्या प्रत्येक मण्यामध्ये ही तार ओवून घेतोय. ओवून घेतले. इथून सरळ वायर होती, ह्या वायरला आपण उलटं करून खालून मण्यांच्या वर काढली. ओके, हे बघा. ही जी आपली वायर होती ही सरळ होती. सरळ मणी घालून आपण त्या तारेला मण्यांच्या खालच्या साईडनी, खालच्या मणीपासून तारेला वरच्या मणीपर्यंत काढली आणि ह्या तारेला आपण फक्त खेचायचे. फक्त खेचत जायचे ह्या तारेला, म्हणजे ह्याचा गोल शेप तयार होईल ना, तो ह्या पानाभोवती ठेवून आणि इथे अंगठ्याने प्रेस करून ह्या तारेला फक्त खेचत जायचे. ह्या पानाभोवती लावायचे असं. अजून थोडी गॅप बाकी आहे, खेचा. तारेने अंगठ्याने कुंदन आणि मणींच्या मध्ये प्रेस करून ही तार आहे ना, हिला खेचायचं फक्त. खेचल्यावर हे बघा असं होईल. हा लूप तयार झाला, हा गोल राऊंड तयार झाल्यानंतर ह्याला एक फक्त असं गोल फिरवायचे, म्हणजे तारेला 1-2 पीळ दिले की मग ते ह्या कुंदनच्या वर ठेवायचे असे. हे बघा, हे कुंदनच्या वर आपण ठेवले. आता ही जी आपली वायर आहे हिला ह्या असं खालून घेऊन वरती या मण्यामध्ये घेऊन बाहेर काढायचे. वरच्या मण्यातून बाहेर काढली, ही जी गोल रिंग केली आपण, तारेला ह्यामधून तार घेतली आणि ह्याच्यामधून बाहेर काढली, ह्यावर अटॅच केली. बाहेर काढल्यानंतर इथे आलो खाली आणि इथे एक लूप दिला. ह्या तारेभोवती ह्या पातळ तारेला जाड तारेभोवती फक्त 2-3 राऊंड करून इथे फिट्ट केली, म्हणजे आपला हा पान शेपच्या भोवती आपण हे बसवले. आता हे हलू नये. आता ही जी रिंग आहे ह्या पानाच्या भोवती जे आपण मणी लावले ते वर येऊ नये म्हणून आपल्याला ह्या कुंदनच्या साईडला जे होल आहेत ना
बाजूबाजूला त्या होलांमधून तार काढून ह्या होलातून तार काढून इकडे टाकायचे फक्त. इथे होल आहे कुंदनच्या मध्ये. ती ह्या साईडला कुंदनच्या बाजूच्या होलातून बाहेर काढली, कारण का कुंदन आपले जे गोल्डन मणी आहेत त्या कुंदनला नीट बसावे म्हणून. ओके, आता परत इकडनं झाला. आता ह्या साईडलाही सेम तसंच कुंदनच्या बाजूला जे होल आहेत त्या होलातून कुंदनच्या होलातून तार काढून फिक्स केली. आता तो ह्याला कुंदनला टाईट बसला. आपण काय केलं, फर्स्ट आपली ही बेस वायर 18 गेजची बेस वायर घेतली, तिला लूप बनवलं. त्यानंतर त्या लूपला आपली 0.3ची गेज वायर 13 गेजची वायर, ही पातळ वायर या लूपच्या भोवती गोल गोल फिरून टाईट केली. त्यानंतर ह्या 18 गेजच्या वायरमधून ह्या जाड तारीमधून आपण हा पानशेप कुंदन टाकला. त्याच्यानंतर या पातळ वायरमध्ये आपण टोटल 11 गोल्डन मनी टाकले, जे आपले 3 mm आहेत. ते आपण ह्याच्या भोवती टाकून गोल असा आकार तयार करून घेतला. ओके, आता ह्या गोल मणींना ह्या कुंदनच्या भोवती नीट फिक्स करण्यासाठी आपण ह्या कुंदनच्या बाजूला जे साईडला होल आहेत त्या होलातून एक तार वरून टाकून बाहेर काढली आणि मग परत ह्या साईडनी झाल्यानंतर ह्या साईडला आलो. ह्या साईडला जे कुंदनला होल आहे वरून वायर त्या होलामध्ये टाकून बाहेर काढली इकडनं मागच्या साईडनी. आणि ही वायर ही आहे बघा इथे, हिला आपण टाईट खेचतोय, कारण का मग पान आणि त्याच्या भोवतीचे कुंदन हालत नाही, फिक्स बसतात. आता नेक्स्ट आपलं काम झालं, इथे परत ह्या जाड तारेला 2 राऊंड देऊन मागे खेचायची तार. तार मागे खेचले. आता आपल्याला इथे लावायचे पिकॉक कुंदन. आता आपल्याला हा पिकॉक कुंदन इथे लावायचा. आपण जो बघितला नथमध्ये इथे रेड कलरचा क्रिस्टल होता, पण आपण काहीतरी चेंजेस म्हणून आपण क्रिस्टलच्या जागी हा पिकॉक कुंदन यूज करतोय. काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करूयात. तर सेम ह्यालाही तारेतूनच होऊन घेऊयात. आता मी ह्याला कसं टाकलं, ह्या कुंदन भोवती होल आहेत, तर आपल्याला वरच्या होलातून कुंदनच्या वरच्या होलातून खालच्या होलात टाकायचं. डिझाईन बघा, पिकोचा आपला जो तुरा आहे तो वरती ठेवायचा. ह्या वरच्या होलातून खालच्या होलातून तार काढायचे. म्हणजे सेम मध्ये 2 होल सोडले, ह्या होलातून टाकली, वरच्या होलातून घेतलं, मध्ये 2 होल सोडले, त्याच्या तिसऱ्या होलात टाकला आणि त्याला वरती इथे फिक्स करायचं. आता इथे फिक्स करायचं आपल्याला, हे बघा असा. आता हा हलतोय, तर आपल्याला ह्याला काय करायचं, सेम जसं आपण इथे जी प्रोसेस केली तीच इथे करायचं. ही पातळ जी वायर आहे तीच, ज्या होलातून आपण ही जाड तार टाकली आहे त्याच होलातून आपल्याला ही पातळ तार टाकायची.
त्याच होलातून पातळ तार टाकून ज्या होलातून आपण बाहेर काढली आहे जाड तार आपली, त्याच होलातून पातळ तार पण बाहेर काढायची. तार पातळ असल्यामुळे ती खूप वेळा वाकडी होत जाणार, तिला सरळ करत राहावे. ज्या होलातून मी जाड तार टाकली त्याच होलातून मी पातळ तार टाकली आणि ज्या होलातून मी तिला बाहेर काढली त्याच होलातून ह्या पातळ तारेलाही बाहेर काढलं आणि वरती कुंदन सरकवून सेम ह्या पातळ तारेतून काढल्यानं पातळ तारेने जाड तारेला गुंडाळते. हा कुंदन आपण काय केलं, ह्या जाड तारेतून घुसवलं, वर सरकवलं. ज्या होलातून आपण ही जाड तार टाकली आणि बाहेर काढली सेम त्याच होलातून मी ही पातळ तार टाकली आणि त्याच होलातून बाहेर काढली आणि इथे 2-3 राऊंड घेऊन फिक्स केली. म्हणजे हा कुंदन ह्या तारेवर फिक्स झाला. आता जसे आपण गोल्डन मणी, हे जे 3mm साईजचे आपण गोल्डन मणी ह्या पानशेप कुंदनला लावले, सेम तेच 3mmचे गोल्डन मणी आपल्याला ह्यालाही लावायचे, पिकॉक शेपच्या कुंदनलाही, पिकॉक कुंदनलाही लावायचे. हे आहेत आपले 3mmचे गोल्डन मणी जे आपण इथे यूज केलेले, तेच आता खाली यूज करतोय. परत सेम ह्या पातळ तारेतून हे मणी ओवून घ्यायचे, हे मणी ओवून घ्यायचे. असे जॉईंट असतील तर त्यांना तोडा. आता परत आपण काय करणार, चेक करणार या गोलभोवती किती मणी बसतात. अजून आपल्याला आय थिंक 2 मणी लागतील. ओके, एक मणी कमी करूयात आपण, म्हणजे तो पिकॉकला बरोबर बसेल. हा मणी आपण एक काढूयात. सेम
आपले ह्या पिकॉकच्या कुंदनलाही 11 मणीच लागलेत. जसे इथे 11 मणी लागले तसे इथेही 11च मणी लागलेत. आता सेम ह्याला काय करायचं आहे, आपण काय केलं, पातळ तारेतून गोल्डन मणी आत ओवून घेतले. आता आपण ह्याने ओवले. आता ह्या तारेला उलटं करून उलट्या साईडने म्हणजे खालच्या साईडने ही तार मण्यांच्या खालच्या साईडने ओवून घ्यायचं. खालच्या साईडने ओवून घेते एक एक मणी. फर्स्ट मणी त्याच्यावरचे सगळे मणी असे आपण हे मणी ओवून घेतले. आता काय करतोय, ह्या खालच्या मण्यांमधून सगळ्या मण्यांमध्ये ओवणार आहेत. पण अजून एक आयडिया आहे. या तारेला एवढ्या सगळ्या मण्यांमध्ये ओवण्यापेक्षा आपण एक आयडिया करू. ह्या एका मण्यामध्ये ओवूयात. जो पहिला मणी आहे ना त्याच्यात ओवून घेऊयात. एकच मणी घेतला, त्यातून तार बाहेर काढली आणि ओढली. अंगठा मध्ये ठेवला कुंदनवर आणि ह्या तारेला ओढत ह्याचा गोलाकार करून ह्या कुंदनवर बसवले हे मणी. तार खेचत राहायचं आपल्याला. बघा गोल तयार झाला आपला. आता सेम तसंच ह्या सगळ्या मण्यांना पकडून ह्यावर ठेवायचं आहे. ही तार खेचून झाली की हा गोल तयार झाला आपला, की फक्त एक पीळ द्यायचं ह्याला. असं पकडून एक पीळ दिलं. नंतर मग पीळ देऊन झाल्यावर ह्या मण्यावर आपल्याला हे बसून घ्यायचे. दिसले, हे असे बसून घेतले. नंतर ह्या तारेने आता हे उठणार मणी वर वर येणार. मग आता ही उरलेली जी आपली तार आहे ना पातळ, ह्याने आपण हिथून पहिले फिक्स करून घेणार ह्या मण्यांना. ह्या कुंदनभोवती 2 मण्यांच्या मध्ये मी तार टाकली. 2 मण्यांच्या मध्ये मी तार टाकली. सॉरी, खालून घेऊयात. इथून खालून वर काढली. खालून मी काय केलं, पातळ तार ज्या तारेत आपण हे मणी ओवले, एका मण्यातून तार बाहेर काढली. मग ती तार खेचत गोल आकार करून घेतला ह्यांचा आणि तो गोल आकार करून त्याला एक पीळ घातला आणि मग त्या गोल आकाराला ह्या कुंदनवर आपण लावून घेतला. आता ह्या कुंदनवरून हे मणी उठू नये म्हणून आपण त्या तारेला इथून घेऊन खालून घेऊन इथून वर काढली. 2 गोल्डन मण्यांच्या मधून वर काढली. इथून वर काढल्यावर तिला अशी त्याच साईडनी परत खालून घेऊन ह्या साईडनी वरून टाकली. म्हणजे याने काय झाले, आपला जो गोल्डन मोतीचा गोल राऊंड आहे ना तो ह्या कुंदनवर फिक्स झालाय. तर तो हलणार नाही आणि वरही येणार नाही. हे बघा, दिसलं, ह्याच्यावर हा फिक्स झाला. नाहीतर हा उचलला गेला असता. म्हणून आपण काय केलं, पहिले ह्या साईडनी पॅक केलं आणि मग ह्या साईडनी पॅक केलं. फक्त समोरासमोर पॅक करून घेतला.
हे सोडायचा आपला हा जो वरचा गोल राऊंड आहे ना, ॲक्च्युली नथ बनवताना आपली नथीचा जो वरचा आहे ना फूल तो इथपर्यंत सरकत जाणारच. आपल्याला प्रत्येक वेळेस ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला हा खाली ओढत राहायचं आहे, एवढी जागा सोडायची. आता आपल्याला इथे क्रिस्टल लावायचं आहे. आता पण हा एक ग्रीन झाला, ग्रीन रेड झाला, मध्ये ग्रीन आला. आता पण इथे रेड कलरचं क्रिस्टल यूज करू 4 mm साईजचा. आता माझी तार संपली आहे. आता अजून एक, जेव्हा आपली तार इथे संपते तर ह्याच्यात आपण डिझाईन नाही करू शकत, तार छोटी राहिली आपली. मग आता दुसरी तार जॉईन कशी करायची? मध्येच काही वेळामध्ये आपली तार तुटते, काही वेळा आपली तार संपायला येते. मग ही जी उरलेली तार असते तिला, किंवा तुटलेली तार, इथे जर आपली तार तुटली किंवा उडली तर ती तार ह्या जाड 18 गेजची जी आपली बेस वायर आहे ना, हिला अशी गुंडाळून घ्यायची 2-3 वेळा आणि मागे टाईटली खेचायची. म्हणजे ती इथे टाईट झाली किंवा परत एक राऊंड देऊन परत खेचायची आणि इथे मागच्या साईडला तिला कट करून घ्यायची. हा आपला कटर आहे, कटरने हिला कट करून घ्यायची. कट केल्यानंतर ही जी उरलेली छोटी वायर आहे तिला इथे कुठल्या तरी मधल्या होलमध्ये टाकून द्यायची, कारण का जेणेकरून ती आपल्या नाकाला मागे टोचली नाही पाहिजे. त्यामुळे ह्या तारेला आपला हा जो राऊंड नोज फ्लेअर आहे ना, त्याने हे तारेला खाली खेचून मी ह्या कुंदनच्या मध्यभागी टाकले. अशी टाकून देणार आणि इथे दाबून घेणार तिला. म्हणजे ती इथून गायब झाली. इथे आपली तार उरलेली ती लहान होती म्हणून आपण तिला ह्या तारेभोवती गोल गोल राऊंड करून मागे थोडी खेचून घेतली, म्हणजे फिक्स केली. आणि मग तिला कट केली. कट केल्यानंतर तिचं टोक लागू नये म्हणून आपण ह्या कुंदनच्या होलातून तिला आत टाकून मध्यभागी टाकून घेतली, म्हणजे आता ती आपल्याला भरणार नाही. आता नेक्स्ट आपण इथे लावणार आहोत रेड कलरचा क्रिस्टल. हा आहे आपला रेड कलरचा 6 mm चा क्रिस्टल आहे. हा 6 mm चा रेड कलरचा क्रिस्टल. आता आपली इथे वायर संपली आहे, वायर उरलेली म्हणून आपण तिला पिळ घातली आणि इथे फिक्स केली. आता नवीन तार किंवा बाय चान्स आपली तार इथे तुटली तर मग ती तार तिथे फिक्स करून दुसरी तार कशी जॉईन करायची ते बघूयात. ही आपली पातळ वायर जी माझी इथे संपलेली म्हणून मी तिला इथे राऊंड करून फिक्स केली आणि आता दुसरी घेतली. ही घेताना छोटीच घ्यायची, जेणेकरून मोठी घेतली ना, खूप मोठी घेतली एवढी ठीक आहे, एवढी एका हाता एवढी घेतली ना तर ठीक आहे. कारण का जास्त घेतली ना तर ही पातळ असल्यामुळे हिला ना जास्त करून गाठी बसतात. मण्यातून खेचताना किंवा कुंदनमधून खेचताना गाठी बसतात आणि मग तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एका हाताच्या अर्धा हाता एवढी तरी घेतली तरी बस आहे. ओके, आता हिला आपण फिक्स कशी करायची? बॅक साईडला गेलो. आता हे जे कुंदन आपण जे मोती लावलेत ना, ह्या मोत्यांच्या हात छोटासा बाजूला करून राऊंड करून थोडं मागे ओढली म्हणजे ती फिक्स झाली, इथे टाईट बसते इथे. ओके, आता क्रिस्टल कसं ॲड करायचा? तर आपल्याला क्रिस्टललाही सेम 3 mm चे गोल्डन मणी लावायचे. तर मग आता आपल्याला परत ह्या तारेमध्ये सेम हे गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत.
आता आपल्याला हा क्रिस्टल, सेम क्रिस्टल आहे हा आपला 6 mm चा क्रिस्टल, ह्याचा होल मोठा असल्यामुळे हा आपल्या ह्या तारेतून इझिली आत जातो. फक्त थोडासा ढकलायचं. ओके, इथे गेलं. आता ह्या क्रिस्टलच्या भोवतीही आपल्याला हे मणी बसवायचे आहेत गोल राऊंडमध्ये. मग आता ह्याच्या भोवती किती मणी लागतात ते बघूयात. अजून एक लागेल मणी आपल्याला. हां, आता काही वेळेला काय होतं, हे जे क्रिस्टल आहेत ना हे खूप सटकतात. जेव्हा आपण तारेतून टाकतो ना ते इथे बसायला खूप प्रॉब्लेम होतो, ते सटकत असतात. इथून सटकत राहतात. मग ह्यावर अजून एक टेक्निक आपण यूज करू शकतो. ह्या क्रिस्टलला काढायचं आणि ह्याचा राऊंड शेप बघायचा आपल्याला. ह्या मण्यासोबत हे बरोबर बसतात का ते बघूयात. ओके, बसतात. मग आता काय करायचं, सेम आता आपले हे मणी क्रिस्टलच्या भोवती बरोबर बसतात. मग सेम प्रोसेस, ही तार ह्यात आपण मणी इथून मणी ओले. आता मण्याच्या खालून जसं मी मगाशी सांगितले एवढे ओवत बसायची गरज नाही आहे. एका मण्यातून काढलं तरी होतं. एका मण्यातून मी तार काय केली, वर काढली, खेचली, टाईट खेचली, हा गोल राऊंड तयार झाला. आता ह्या गोल राऊंडमधून आपल्याला क्रिस्टल टाकायचं आहे. तर आपण काय करणार, ह्याच तारेत आपल्या ह्या पातळ तारेतच क्रिस्टल ओवून घेतला. तारेत क्रिस्टल ओवून घेतला आणि ह्या फुलावर असं ठेवला आणि मग इथून बाहेर काढलं. ह्याच्यावर क्रिस्टल असं ठेवला आणि मग ह्या मण्यांमधून हे इकडे 4 मणी सोडून त्या 4 मण्यांच्या मधून इकडे 3 आणि इकडे 4 मणी आहेत. ह्या 3 आणि 4च्या मधल्या मण्यांमधून काढून इथे तारेवर फिक्स पकडून ठेवलं. अंगठ्याने असं दाबून ठेवायचं आणि परत इकडे वरती येऊन वरच्या साईडनी ह्या मण्यांच्या मधून टाकायचं. वरच्या साईडनी मण्यांच्या मधून टाकलं आणि टाईट खेचून घ्यायचं. म्हणजे आपला हा फूल इथे तयार झाला.
आधी आपण क्रिस्टलला हे तारेमधून टाकलेलं, पण हा क्रिस्टल छोटा असल्यामुळे तो खूप हालतो. हेच जर ह्याच्या जागी एक ह्याच्या जागी 8 mm पण क्रिस्टल येतो, तो ह्याच्यात टाकल्यामुळे तो बरोबर ह्या तारेवर फिट बसतो. पण हा छोटा असल्यामुळे तो खूप जास्त हालतो जेव्हा आपण त्याच्यावर हे मणी टाकतो. म्हणून मग त्यावेळेस काय करायचं की जर ह्यात तारेत जर नीट बसत नसेल तर त्याला काढायचा आणि ह्या पातळ तारेमध्ये पहिले गोल्डन मनी जे ह्या मण्यासोबतच्या भोवती किती बसतात तेवढे ओवून घ्यायचे. आणि मग ओवून झाल्यानंतर मी सांगितलं जसं मणी ओवल्यानंतर खालच्या मण्यामधून तार वरती काढून असं गोल राऊंड बनवून घेतला की मग त्याच्यानंतर ह्याच तारेमधून क्रिस्टल टाकून तो ह्या फुलाच्या मध्यभागी अडकवून ह्या मण्यातून ह्या साईडने ओवून ह्या साईडने खालून घेऊन परत इथे खालून घेतल्यानंतर इथे यायचं. इथे त्याला तारेभोवती 2-3 पेळ टाकून फिक्स करून घ्यायचा. आपल्याला सगळे कुंदन आपल्या बेस तारेवर टाईटली फिक्स करून घ्यायचे. तर हा आपला फूल ह्या तारेवर असं फिक्स करून घ्यायचं. 2-3 राऊंड घेऊन तार मागे खेचून परत आपल्या ह्या तारेला ह्या गोल्डन मण्यांच्या मधून घेऊन टाईट करत राहायचे. जेवढं टाईट बसवता येईल तेवढं टाईट बसवायचं. बसवलं की परत 2-3 राऊंड मारायचे, मागे खेचायचं. आणि आता आपल्याला ना ह्या मण्यावर ना स्टार तयार करायचं. तर आपण काय करणार आहोत, परत ही तार बॅक साईडनी ह्या मण्यांच्या मधून घेतली. वरतून क्रिस्टलच्या इथून वर काढली. आणि आता हे खाली सरकू नये म्हणून ह्या मण्यांच्या मध्ये टाकायचं. हा खालचा फूल खाली सरकू नये म्हणून आपण काय केलं, ही तार खालून या फुलाच्या मधल्या भागातून काढली. आणि आता ही तार आपल्याला परत हा हलू नये, खाली सरकू नये म्हणून आपला जो पिकॉक शेपचं फूल आहे ना, त्याच्या पिकॉकचा जो कुंदनचा जो फूल आहे त्या फुलाच्या मधल्या मोतींमधून घेऊन खेचून घ्यायचं. याने काय झालं, आपला फूल इथे खाली नाही येणार, तो ह्याला धरून राहील आणि खाली सरकणार नाही. आता आपल्याला ह्याला स्टार तयार करायचं आहे. तर स्टार करताना पहिले 2 मणी मग त्याच्या साईडचे 2 मणी, मग परत त्याच्या साईडचे 2 मणी आणि परत त्याच्या साईडचे साईडचे 2 मणी. आणि मग नंतर परत खालून घेऊन क्रॉस केला, स्टार तयार करायचे. कळलं? तारेला पहिले ह्या 2 मण्यातून गुंडाळला, त्याच्यानंतर परत ह्या 2 मण्यातून घेतलं आणि परत ह्या 2 मण्यातून घेऊन ह्या 2 मण्यातून घेतलं. आता ह्या मण्यातून घेऊन इकडे काढलं, ह्या मण्यातून घेऊन इकडे काढलं, परत
ह्या मण्यातून घेऊन इकडे काढलं आणि परत ह्या मण्यातून घेऊन स्टार तयार करायचं आहे. कळलं? परत एकदा दाखवते, नीट बघा. स्टार तयार करताना ही तार आपण जी घेतलेली खोली फर्स्ट हे 2 कुंदन घेतले. ओके. त्यानंतर खाली आलो. खाली आल्यानंतर हे 2 कुंदन घेतले. खालचे मग वरचे 2 कुंदन घेतले. त्याच्यानंतर समोरासमोरच्या 2 कुंदनला घेतलं, गुंडाळलं. त्याच्यानंतर इकडचे समोरचे 2 कुंदन घेतले, गुंडाळलं. ओके. आता परत क्रॉस, हे क्रॉस 2 मणी घेतले. परत क्रॉस, परत क्रॉस, हे 2 मणी घेतले आणि परत क्रॉस, हे 2 मणी घेतले आणि मग क्रॉस घेऊन खाली ह्या तारेला आपली तार अटॅच करायची, खाली खेचायची, अटॅच करायची, खाली खेचायची. खेचताना आपली पकड घेऊन ह्याला टाईटली खाली खेचायचं, म्हणजे आपला हा फूल इथे असा छोटासा स्टार तयार होतो. छोटासा स्टार तारेने तयार करायचा आपल्याला. काय केलं, पहिल्यांदा तार ह्या 2 मण्यातून काढली, समोर खालचा घेतला, त्याच्यावरचा घेतला, समोरासमोरचे 2 तार ओवून घेतली, इथून तार काढली, खालून ह्या मण्यातून घेतली, इकडे काढली. त्याच्यानंतर बाजूचा घेतला, त्याच्यानंतर त्याच्या समोरचा घेतला, इकडचे 2, इकडचे 2, म्हणजे काय तयार झाला, चौकोन. त्याच्यानंतर त्याच्यावर त्रिकोणी, म्हणजे मग ती तार इकडून काढली, मग इकडून काढली, मग इकडून काढली, समोर वरचे कवर केले, समोरचे कवर केले. मग आता समोरासमोरचे त्याच्या पण तयार केले. त्याच्यानंतर मग क्रॉस घेतले, ही तार इकडून काढली, मग परत इकडून काढली, परत इकडून काढली आणि मग इकडून काढली, क्रॉस घेतली. ओके. मग तेव्हा तो काय झाला, स्टार तयार झाला. बघा, छोटासा स्टार तयार झाला, कारण का आपल्या मणी कमी जास्त आहेत, त्यामुळे आपला स्टार इतकाही परफेक्ट येत नाही, पण स्टार तयार होतो. ओके. आता ह्याला आपल्याला लॉरियल, आपण जे बघितलेले ते लॉरियल इथे 2 अटॅच करायचे, ते कसे करायचे ते बघूयात. ओके. आता लॉरियलसाठी आपल्याला
2 मणी 3 mm साईजचे लागणार आहेत आणि 2 मणी 1 mm साईजचे लागणार आहेत. ही आहे आपली सगळ्यात छोटी जी साईज आहे ना मण्याची, ही 1 mm साईज आहे. ह्याच्यातले आपल्याला 2 मणी लागणार आहेत. हे बघा, 3 mm साईजचे गोल्डन मणी 2 आणि 1 mm साईजचे 2 मणी. आता ह्यांचे लॉरियल तयार करू. लॉरियल बनवण्यासाठी आपल्याला बॉल पिन लागते. ज्या तारेच्या दोन्ही साईडला 2 छोटे छोटे मणी असतात तिला बॉल पिन म्हणतात. बघा, ही ज्या दोन्ही टोकांना बघितलात तर छोटे छोटे मणी आहेत. बघा, हा नेते ही बॉल पिन आहे, हिला बॉल पिन म्हणतात. या बॉल पिनचा वापर लॉरियल्स बनवण्यासाठी केला जातो. ते कसे बनवायचे दाखवते. ह्या बॉल पिनला असं पकडायचं आणि ह्याच्या मध्यभागी कट करायचे, मध्यभाग कट करायचा. मध्यभागी परफेक्ट मध्यभागी कट केली ते ह्याच्या 2 पिना तयार होतात. एका पिनापासून 2 पिन तयार होतात. मग आता ह्यात आपण घेणार आहोत हा मोठा 3 mm चा मणी फर्स्ट ओवून घेऊ. आता काय आहे ना, हा छोटा मणी आहे ना, काही वेळेला हे मोठे असतात, काही वेळेला हे छोटे असतात. आता हा छोटा आहे त्यामुळे आपला हा मणी ह्यात राहत नाही आहे. त्यासाठी आपण पहिला छोटा मणी ओवून घेऊ 1 mm साईजचा आणि मग त्याच्यावर आपला मोठा मणी ओवून घेऊ. कधीही बॉल पिनमध्ये मोठा मणी ॲड करायचा असेल, मी तुम्हाला दाखवलं, मोठा मणी टाकला तो काय झाला, खाली पडला. का? कारण की ह्याच्या वरचे जे मणी आहेत ते एकदम छोटे असतात. म्हणून कोणताही मोठा मणी ॲड करायचा असेल तर त्याच्या खाली पहिले 1 mm चा व्हाईट असो किंवा गोल्डन असो, कोणताही कलर असो, छोटा 1 mm साईजचा मणी ॲड करायचा आणि मग त्याच्यावर मोठा मणी ॲड करायचा. आता ह्याला आपला राऊंड नोज प्लेयर आहे ना, त्याला शेवटचा टोक एकदम शेवटला पकडायचा. मण्याच्या एक्झॅक्ट वरती, मण्याला एकदम टच करायचं. आपली जी पकड आहे ना ती ह्या मण्याला एकदम टच करायची. शेवटला घ्यायचा, थोडा एकदम ह्या टोकाला घ्यायचा. मण्याच्या एक्झॅक्ट वरती आपली पकडीचा राऊंड ठेवायचा आणि ही वर आलेली तार, ह्या तारेला खाली घेऊन ह्या गोल्डन मणीच्या भोवती एक राऊंड दिला आणि अजून एक राऊंड देऊन असे 2 राऊंड दिले. टाईट पकडायची, पक्कड टाईट पकडायची. राऊंड द्यायचा, तारेला मण्याभोवती 2दा फिरवायचा आणि सोडायचं. आणि मग फ्लॅट नोज प्लेअरने ह्या गोलला सरळ करायचं आणि उरलेली तार कट करायची. हा आपला लॉरियल तयार झाला. एक लॉरियल. आपल्याला अजून एक असं बनवायचं आहे. सेम दुसरा बॉल पिनचा तुकडा घेतला, त्यात छोटा मणी टाकला 1 mm
साईजचा गोल्डन मनी टाकला, मग 3 mm साईजचा गोल्डन मनी टाकला, आणि मग राऊंड नोज प्लेअर घेतला. सेम तिचा जो टोक आहे ना, तिथून त्या टोकाला ह्या मण्याच्या एक्झॅक्ट वरती एकदम चिपकून ठेवायचं. ओके. वर जी तार आली तिला खाली घेऊन ह्या मण्याच्या मणी आणि पकडीच्या मध्ये घेऊन 2 राऊंड करायचे. टाईट पकडून 2 राऊंड केले की मग हे काढायची, उरलेली तार कट करायची. आणि हा जो टोक दिसतो तो टोचू नये म्हणून त्याला दाबायचा. झाला गोल. हे झाले आपले 2 लॉरियल्स तयार. असे लॉरियल्स तयार करतात. जेव्हा तुम्हाला व्हाईट कलरमध्ये करायचे असतात, सेम 1 mmचा गोल्डन मनी घ्यायचा आणि गोल्डन ह्या 3 mmच्या गोल्डनच्या मण्याऐवजी व्हाईट कलरचा तुम्ही मनी घेऊ शकता, साईज कोणतीही, तो टाकायचा. आणि मग आपली जी राऊंड नोज प्लेअर आहे त्याच्या टोकाला पकडून मनी आणि पकडच्या मध्ये तारेला गोल फिरवून घ्यायचा, 2 राऊंड करायचे आणि मग हा असा लूप तयार केला की लॉरियल्स तयार. तर हे लॉरियल्स आपल्याला ह्याच्या आतमध्ये टाकायचे. ते कसे, हा जो आपण राऊंड केला आहे हे बघा, झाले आपले खालचे राऊंड. हे बघा, आणि आपली तार इथे संपलेली, ती इथे राहिली आहे. बघा, बायचान्स कधी कधी आपली अशी तार राहते, ती काय करायची, कट करायची आणि फ्लॅट कटरने तिला तिथे दाबून घ्यायची, म्हणजे ती टोचली नाही पाहिजे आपल्या. ओके. आता आपल्याला हिला राऊंड शेप द्यायचे. ही आता आपली सरळ दिसते, आता हिला राऊंड शेप द्यायचे. तर काय करायचं, आपली वरची जी उरलेली तार आहे तिलाही आपण कट करून घेऊ. आता हा आपला लूप दिसतोय. ओके. हा कसा आहे, आता ह्या साईडला आहे, असा आहे. ओके, एक सारखा आहे. आता आपल्याला ह्याला आहे ना बॅक साईडला फोल्ड करायचे. तर हा आपला लूप आहे, राईट. ह्याला आपल्याला मागे टाकायचं आहे. तर तो कसा टाकायचा, असा घ्यायचा आणि ह्याला फक्त असा बँड करायचा. ओके. काय केलं मी, जो वर होता त्याला जस्ट बँड केला, मागे फोल्ड करून घेतला. जो आधी आपला उभा होता तो मागे गेला. आता इथे काय करायचं आपल्याला, हे खाली ओढून घ्यायचं. ओके. आता ह्याला इथे एक अंगठा आणि इथे एक अंगठा ठेवून याला असा गोल शेप द्यायचा.
ओके. वाकून घ्यायचं. परत 2 हे करून थोडं थोडं हळूहळू हाताने गोल करून घ्यायचं. अंगठ्याने मध्ये दोन्ही फुलांवर पकडलं आणि जस्ट ओढलं आपल्या साईडला. आणि मग इकडे ह्या तारेच्या इथे अंगठा ठेवून दाब देऊन राऊंड शेप करून घ्यायचा. ओके. हा झाला राऊंड शेप. त्या तारेला ह्या तारेच्या वर टाकायचा. तो वर टाकल्यावर ह्या तारेच्या इथे थोडंसं बँड करायचं असं. ओके. परत अंगठ्याने प्रेस करत तारेला ओढत ह्या साईडला प्रेस केलं की आता ही उरलेल्या तारेलाही आपल्याला लूप द्यायचं आहे. जो आपण फर्स्ट लूप दिला हा, तसंच सेम ह्यालाही लूप करायचं. इथे टोकाला पकडायचा. राऊंड नोज प्लेअरने टोकाला पकडायचं. एक बनवायचा, मराठीतला एक केक. आणि आपण जी मागे आपला जी फोल्ड केलेली फर्स्ट लूप आहे त्याला आपल्याला थोडं वर घेऊन ह्याला त्याच्या बॅक साईड हा लूप आहे ह्याला ह्याच्या मागे टाकायचं आहे असं. आणि दोघांनाही एकसारखं प्रेस करून घ्यायचं. ओके. दोघांनाही एकसारखं प्रेस केलं, खोलला. आता परत ह्यांना दोघांना एक करायचं, एक साईडनी प्रेस करायचं. ओके. ही झाली आपली फर्स्ट बेसिक नथ तयार. काय केलं, ही तार राहिलेली हिला अंगठ्याने आपण गोल राऊंड देत प्रेस करत इकडे आणली, इकडे वर नेली. वर नेऊन ह्या साईडला लूप केला आणि ह्याचा लूप ह्या साईडला ठेवला, ह्याचा लूप ह्या साईडला ठेवला आणि ह्याचा लूप ह्या साईडला ठेवला. दिसत असेल. हा लूप जो आपण असा केलेला त्याला बॅक साईडला आपण जेव्हा फोल्ड केला तेव्हा तो असा झाला. आणि ह्या लूपला ह्या साईडला आकार देऊन तो ह्याच्यावर असा करायचा. आणि मग ह्याच्या आतमध्ये घुसून त्याला बाहेर काढला म्हणजे ह्याचा आणि ह्याचा मधला गॅप चांगल्या प्रकारे पॅक होतो. ही झालेली आहे आपली बेसिक नथ. बेसिक नथ.